नमस्कार, मी गजानन. प्रॉपर्टी टूर बाय गजानन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. आम्ही कसल्याही पद्धतीचं ब्रोकरेज चार्ज न करता आम्ही तुम्हाला डायरेक्टली डेव्हलपर सोबत कनेक्ट करून देतो, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला रिप्युटेड डेव्हलपर ज्यांची लिगसी चांगली आहे, ऑन टाइम डिलिव्हरी आहेत, असेच आम्ही डेव्हलपर चे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येतो. आज आपण आलोय वाकडमध्ये. या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक सुंदर असा एक प्री लॉन्च प्रोजेक्ट घेऊन आलोय, ज्या ठिकाणी तुम्हाला 2 BHK आणि 3 BHK चे स्पेशियस असे घर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. या ठिकाणी जो 2 BHK चा कार्पेट असणार आहे तो आहे 746 ते 936 पर्यंत 2 BHK चे स्पेशियस असे घर आहेत. त्यानंतर जो 3 BHK कार्पेट एरिया असणार आहे तो 1073 ते 1190 चा 3 BHK चा कार्पेट आहे. तर तुम्हाला 2 BHK ची प्राइस जी सुरुवात होते ते 95 लाख ऑल इन्क्लुझिव्ह होते आणि 3 BHK ची प्राइस सुरुवात होते 1.50 CR ऑल इन्क्लुझिव्ह. सध्या हा प्री लॉन्च स्टेज असल्यामुळं याच्यामध्ये काही डिस्काउंट्स आणि ऑफर आहेत, तर नक्कीच आम्ही तुम्हाला याच्यामध्ये बेस्ट टू बेस्ट रेट आम्ही करण्याचा अश्युरिटी देतो तुम्हाला. आता आपण बघूया या प्रोजेक्टचं मॉडेल. प्रोजेक्टचं जे लँड पार्सल आहे हे 5.35 एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला तिन्ही फेजमध्ये अम्युनिटीज दिल्यात. ज्या ठिकाणी काही तुम्हाला ग्राउंड लेवलला अम्युनिटीज दिल्यात, काही पोडियम वरती आहेत, तर काही रूफटॉप वरती अम्युनिटीज आहेत. आणि जर याची जर हाईट जर सांगायला गेलं तर 2 लेवल बेसमेंट, ग्राउंड, 6 लेवल कार पार्किंग आणि 38 फ्लोअर रेसिडेन्शियल आहेत. सो या एरियातलं सगळ्यात हाय राईज टावर तुम्ही याला म्हणू शकता. त्यासोबत इथला आणखीन एक युनिक पॉइंट जर सांगायला गेलं तर याच्या 500 मीटर अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे, त्यामुळं हा एक युनिक प्रोजेक्ट आहे या लोकेशन मधला. त्यासोबत जर तुम्ही बघाल तर याला आता आपण या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला आता हा रोड दिसतोय, आपण ह्या एक्झॅक्टली इथं आहेत. इथनं भुजबळ चौक जो आहे किंवा भुजबळ ब्रिज आहे, किंवा आपण त्याला काही जण त्याला आपण वाकड ब्रिज म्हणतो, जो बाणेरवरनं रावेतकडे जाताना जो डोक्यावरून जो ब्रिज लागतो तो म्हणजे भुजबळ चौक. जे पुण्यामध्ये नाहीये त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की भुजबळ चौक किंवा वाकड ब्रिज नेमका कुठला आहे तो. सो इथनं हार्डली 200 मीटर अंतरावरती आणि हा रोड टच हा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही बघू शकता जो समोरचा जो लँड पार्सल आहे तो कमर्शियल असणार आहे आणि अशा पद्धतीने हा लिनियर मध्ये हा लँड पार्सल आहे. त्यासोबत माझ्या पाठीमागे बघू शकता हा पूर्ण एक त्यांनी एक मॉडेल वरती दाखवलं की कशा पद्धतीने रूफटॉपला अम्युनिटीज दिलेल्या आहेत. तर काही अम्युनिटीज ग्राउंडला दिलेल्या आहेत, काही अम्युनिटीज त्यांनी पोडियम वरती दिलेल्या आहेत, तर काही अम्युनिटीज त्यांनी रूफटॉपला दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात युनिक पॉइंट म्हणजे इथे एका फ्लोअरला 6 फ्लॅट्स विथ 6 लिफ्ट असणार आहेत. सो त्यामुळं वेटिंग टाइम हा ऑलमोस्ट नाके बरोबर असणार आहे, कारण प्रत्येक फ्लॅटला एक लिफ्ट आल्यासारखं या ठिकाणी तुम्हाला भेटेल. हा रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे. असं जे रेरा पोझिशन आहे ऍज पर रेरा 2030 चा रेरा आहे. डेव्हलपर कमिटमेंट 2029 ची आहे. डेव्हलपर बद्दल जर सांगायला गेलं तर 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डेव्हलपरचा. आतापर्यंत त्यांनी 15 प्रोजेक्ट ऑन टाइम डिलिव्हरी दिलेली आहे. सो ऑब्व्हियसली तुम्ही यांचे प्रिव्हियस प्रोजेक्ट पण बघू शकता. आता रिसेंटली त्यांनी ताथावडेमध्ये एक त्यांचा कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल प्रोजेक्ट डिलिव्हर्ड दिलाय आणि त्या ठिकाणी फुल फ्लेज मध्ये कमर्शियल चालू झालेलं आहे आणि लोक पण त्या ठिकाणी रेसिडेन्शियल मध्ये राहायला आले. ते पण एक प्राईम लोकेशनचा प्रोजेक्ट आहे, तर तुम्ही तिथला पण रिव्ह्यू घेऊ शकता या प्रोजेक्ट बद्दल. तर आता आपण याचा 3 BHK चा सॅम्पल टूर करूया. या ठिकाणी 2 BHK चा पण सॅम्पल वेगळा दिलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही याल, जर तुमची रिक्वायरमेंट 2 ची असेल तर तुम्ही 2 BHK पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला आहे आणि 3 BHK चा पण वेगळा सॅम्पल आपण दिलेला आहे. आता आपण 3 ची टूर करतोय. नक्कीच मी तुम्हाला 2 ची पण टूरचा एक व्हिडिओ अपलोड करेल. सो आता जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी प्रॉपर बाहेरच्या साईडला एक व्हिडिओ डोअर फोन दिलेला आहे तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीसाठी. जर तुमच्याकडे कोणी गेस्ट येत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला कीलेस एंट्री या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. फिंगर टच पण आहे. जसं आपण आतमध्ये याल तर तुम्ही बघू शकता प्रॉपर चांगल्या क्वालिटीचं यांनी डोअर या ठिकाणी दिलेलं आहे. जसं तुम्ही आतमध्ये याल तर या ठिकाणी एंट्रन्स लॉबी आहे, जे 5.3 into 4.1 ची ही एंट्रन्स लॉबी आहे. सो जरी सपोज, आणि या ठिकाणी पण प्रॉपर जर तुम्ही बघाल तर बाहेरच्या साईडला पण शूरॅकसाठी स्पेस असणार आहे. प्लस या ठिकाणी जर तुम्ही आतमध्ये ज्यावेळेस याल त्या ठिकाणी पण इथं प्रॉपर असा एक स्पेस आहे, ज्या ठिकाणी तुम्ही एक प्रॉपर मोठं एक स्टोरेज बनवू शकता. या ठिकाणी पण तुम्ही शूरॅक वगैरे डिझाईन करू शकता. आता आतमध्ये, सो आपण जसं आतमध्ये येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता
कशा पद्धतीने यांनी प्रॉपर अरेंजमेंट केली आहे किंवा तुम्हीही करू शकता. ऑलमोस्ट हा 20x12.2चा हा लिव्हिंग एरिया आहे. हा रेक्टँगल शेपमध्ये लिव्हिंग एरिया दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या या ठिकाणी सी टाईप किंवा एल टाईप मध्ये, जसं की आता डेव्हलपरनी सॅम्पल फ्लॅटमध्ये एल टाईप मध्ये सोफा डिझाईन केलेला आहे, ज्या ठिकाणी की तुम्ही दोन्ही साईडला तुमची टीव्हीची अरेंजमेंट करू शकता. जसं की या ठिकाणी यांनी आता डेव्हलपरनी या साईडला टीव्हीची अरेंजमेंट केलेली आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या साईडला पण इकडच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा तुम्ही प्रॉपर टीव्हीची अरेंजमेंट करू शकता आणि या साईडला सी टाईप मध्ये तुमचा सोफा तुम्ही ठेवू शकता. तर जसं आपण या साईडला येऊ तर या साईडला ही बाल्कनी आहे. इकडच्या साईडला तुम्हाला प्रॉपर एक डायनिंगसाठी एक स्पेस दिलाय, जो की एक्झॅक्टली किचनच्या जवळच आहे. तर इथं प्रॉपर आरामात 6 सीटर डायनिंग आरामात सेटअप तुम्ही करू शकता. त्या साईडला या आपण बाल्कनी बघूया. सो हे जर तुम्ही बघाल तर जी क्वालिटी आहे ही प्रॉपर UPVC विंडो या ठिकाणी दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं ऑलमोस्ट 90% नॉईज कॅन्सलेशन आहे. नंतर तुम्ही या साईडला तुम्ही बाल्कनी बघू शकता, तिन्ही साईडनं कव्हर आहे. ऑलमोस्ट 13.10 इंटू 5.11 ची ही स्पेशियस अशी बाल्कनी आहे. याच ठिकाणी ही ग्लास रेलिंग दिलेत. याचा बेनिफिट असा आहे की जसं की आपण जर सपोज तुम्ही या ठिकाणी एखादा चेअर लावून किंवा इथे एखादा झुला वगैरे जरी लावला तर तुमचा जो व्ह्यू आहे ना तो इथनं डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. तर जस्ट त्यांनी एक सॅम्पल लावलं की हा व्ह्यू कसा दिसेल या साईडनं. सो ऑब्विसली इथला एक आणखीन एक प्लस पॉइंट असा आहे की जे प्रोजेक्टचं जे लेआउट आहे किंवा प्रोजेक्ट जो उभा आहे तो एकतर ईस्ट किंवा वेस्ट या दोन्ही साईडला बाल्कनी आहेत. तर तुमच्याकडे चॉईस आहे, एकतर तुम्ही ईस्ट साईड बाल्कनी प्रिफर करू शकता किंवा वेस्ट साईड. ज्यांना कुणाला मॉर्निंगचा सनलाईट हवा असेल तर ते ईस्ट साईडला घेऊ शकतात घर, आणि ज्यांना कुणाला दुपारचं सनलाईट हवा असेल तर त्यांच्यासाठी वेस्ट साईडला पण बाल्कनीची तिकडचे सुद्धा फ्लॅट अवेलेबल आहेत. आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे इथले सगळे फ्लॅट जे आहेत ते ईस्ट वेस्ट फेसिंग आहेत. त्यामुळे वास्तू कॉम्प्लायंट या ठिकाणी या गोष्टीचं डेव्हलपरनी विशेषतः लक्ष दिलेलं आहे. आणि ही बाल्कनी तिन्ही साईडनं कव्हर आहे, त्यामुळे तुमची प्रॉपर प्रायव्हसी या ठिकाणी भेटणार आहे. आता आपण बघूया इथलं किचन. सो ऑलमोस्ट जर तुम्ही किचन बघाल ना तर या ठिकाणी किचनचा जो स्पेस आहे तो ऑलमोस्ट 11.9चं हे किचन आहे, ज्याच्यामध्ये वेगळी ड्राय बाल्कनी दिलेली आहे. 9.3.5 ची ही ड्राय बाल्कनी आहे, ज्या ठिकाणी की तुम्ही प्रॉपर तुमच्या या ठिकाणी वॉशिंग मशीन सेटअप करू शकता. या साईडला हवं तर तुम्ही डिशवॉशर पण तुमचा सेटअप करू शकता. या ठिकाणी डेव्हलपरनी 2 सिंक दिलेले आहेत. ओके, सो जेणेकरून काय ना की तुम्ही जर सपोज तुमच्याकडे एक मेड असेल तर ते या ठिकाणी भांडी वगैरे धुवू शकतील, आणि यासाठी इकडच्या साईडला तुम्ही हा सिंक यूज करू शकता. हे जे आहेत विंडो हे बाहेरच्या साईडला ओपन होत आहेत, त्यामुळं तुम्हाला व्हेंटिलेशन सनलाईट वगैरे चांगली प्रॉपर भेटणार आहे. किचन ओट्याची पण साईज डिसेंट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. प्रॉपर तुमचा गॅस स्टोव आरामात या ठिकाणी बसून जाईल. वरच्या साईडला तुम्ही कॅबिनेट्स वगैरे प्रॉपर डिझाईन करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रॉपर डबल डोअर फ्रीज पण सेटअप करू शकता. सो डिसेंट स्पेस दिलेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी छोटस स्पेस आहे, जो या ठिकाणी तुम्ही टेम्पल पण तुमचं मंदिर पण तुम्ही अरेंज करू शकता. सो आता आपण बघूया यांच्या बेडरूम. या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटमध्ये होम ऑटोमेशन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला अलेक्सा वगैरे किंवा मोबाईलवरनं तुम्ही ह्या गोष्टी ऑपरेट करू शकता. या साईडला तुमच्याकडे जर गेस्ट आले तर त्यांच्यासाठी एक बेसिन दिलेला आहे बाहेरच्या साईडला, जेणेकरून एक्झॅक्टली जवळच आहे डायनिंगच्या. प्लस या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर कॉमन बाथरूमची जी साईज आहे ऑलमोस्ट 6.4.5 ची ही साईज दिलेली आहे. डिसेंट आहे, कॉमन बाथरूम आहे. जसं या साईडला आल्याच्या नंतर माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता, हे आहे किड्स बेडरूम, ज्याची साईज ऑलमोस्ट 10.5x11 ची या ठिकाणी तुम्हाला किड्स बेडरूम दिली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने यांनी अरेंजमेंट केली आहे. या साईडला वॉर्डरोबचा स्पेस दिलाय, वॉर्डरोब डिझाईन केलाय. तुमचा या ठिकाणी बेड, या साईडला पण प्रॉपर एक स्पेस राहतो, ज्या ठिकाणी तुम्ही स्टोरेज करू शकता. या साईडला तुम्ही तुमचं प्रॉपर एक स्टडी टेबल तुमच्या लहान मुलांसाठी तुम्ही इथे डिझाईन करू शकता.
आणि या साईडला ही विंडो दिली आहे. खालच्या साईडचे जे आहे ड्यू टू प्रायव्हसीसाठी हा ओपन होत नाहीये, परंतु वरच्या साईडचे जे विंडो आहेत ते ओपन होत आहेत. सो ऑब्व्हियसली हा फुल साईड दिल्यामुळं फ्लॅटमध्ये सनलाईट आणि व्हेंटिलेशन भरपूर राहील. अशा पद्धतीने डेव्हलपरने डिझाईन केलेलं आहे. जसं आपण आतमध्ये आल्याच्या नंतर ही आहे या साईडला सेकंड बेडरूम किंवा याला तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणू शकता, ज्याची साईज आहे 11.10 इंटू 10.6. तर तुम्ही बघू शकता स्पेशियस अशी ही बेडरूम आहे. याच्यामध्ये तुमचा प्रॉपर किंग साईज बेड लागून जाईल. आणि या साईडला एक विंडो दिलेली आहे. या साईडला एक प्रॉपर वॉर्डरोब साठी एक निश एरिया दिलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर तुमचा वॉर्डरोब सेटअप करू शकता. या साईडला तुमचा जसं की आता या ठिकाणी डेव्हलपरनी एक बे विंडो तयार केलेली आहे. सो तुम्ही सेम असा एक बे विंडो पण तुम्ही इथं बनवू शकता, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी बसून तुमचा हा टी किंवा कॉफीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सो या साईडला बघाल तर तुम्ही या ठिकाणी पण प्रॉपर स्पेस आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं टीव्ही वगैरे सेटअप करू शकाल. म्हणजे स्पेस युटिलायझेशन चांगलं दिलेलं आहे. या साईडला हे आहे अटॅच बाथरूम, ज्याची साईज आहे 8x5. तुम्ही एकदा बघून घ्या. सो या साईडला आल्याच्या नंतर इथला जर तुम्ही बघाल ना, तर थोडक्यात या फ्लॅटमध्ये तुम्हाला, जसं की मी आता या ठिकाणी उभारलोय, तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ठिकाणी तुम्हाला वेस्टेज स्पेस दिसणार नाही. कारण मॅक्सिमम जर मार्केटमध्ये बघाल तर 1200-1300चे फ्लॅट आहेत, आणि जर रूम डायमेन्शन जर बघाल तर ऑलमोस्ट 10x11 वगैरे अशा बेडरूमच्या साईज भेटतात. परंतु या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ठिकाणी तुम्हाला वेस्टेज स्पेस दिसणार नाही. आता जसं आपण या साईडला एंटर करू, 2 बेडरूम झाल्याच्या नंतर इथनं सुरुवात होते ही माझी मास्टर बेडरूम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला जो USP आहे ना, मला जो आवडतो तो म्हणजे इथला वॉर्डरोब साठी वॉक इन वॉर्डरोब स्पेस. आणि या साईडला आहे बाथरूम. हे आहे मॅडमसाठी वॉर्डरोब डिझाईन करू शकता. या साईडली सरांसाठी इकडे तुम्ही वेगळं वॉर्डरोब डिझाईन करू शकता. आणि या साईडला आहे हे मास्टर बेडरूमचं अटॅच बाथरूम. सो हा स्पेस फार छान युटिलाइज करू शकता तुम्ही वॉर्डरोब साठी. आणि दोन्ही साईडला वॉर्डरोब असल्यामुळे प्रॉपर स्पेस युटिलायझेशन पण होईल त्यामध्ये. आणि इकडनं जो स्पेस चालू होतो तो हा फक्त तुमचा मोठा किंग साईज तुम्ही या ठिकाणी बेड डिझाईन करू शकता. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं किती स्पेस मस्त युटिलायझेशन केलेलं डेव्हलपरनी. आणखीन एक जो प्लस पॉईंट मला इथं वाटला तो वैयक्तिक म्हणजे इथलं क्रॉस व्हेंटिलेशन. या साईडला एक विंडो दिलेली आहे, तुम्ही एकदा ही विंडो दाखवा. सो ही जी विंडो आहे, सो या साईडला एक बाल्कनी आहे. आजच्या डेटला 3BHK मध्ये मॅक्सिमम एकच बाल्कनी देतात डेव्हलपर, पण या ठिकाणी प्रॉपर 2 बाल्कनी दिलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता या साईडला एक बाल्कनी आहे आणि त्या साईडला एक विंडो आहे. त्यामुळं क्रॉस व्हेंटिलेशन असल्यामुळे ना फ्लॅटमध्ये हवा चांगली खेळती राहते. आणि ही पण साईज डिसेंट आहे, म्हणजे 8.4.5 8 इंटू 4.5 ची ही बाल्कनी आहे, जी की वरच्या साईडने कव्हर असणार आहे. त्यामुळे इथं पण प्रॉपर तुमच्या फ्लॅटमध्ये प्रायव्हसी राहणार आहे. इथं पण सेम ग्लास रेलिंग आहेत. या साईडनं पण व्ह्यू वगैरे चांगला ओपन असणार आहे. सो अशा पद्धतीनं आपण हा मास्टर बेडरूम बघितली. तुम्ही इथे पण प्रॉपर तुमच्या या ठिकाणी टीव्हीचा सेटअप करू शकता. अँड या साईडला तुम्ही छोटं फार स्टोरेज पण बनवू शकता. तर हा होता 3BHKचा सॅम्पल टूर, ज्या ठिकाणी 1190चा फ्लॅट आपण बघितला. आम्ही तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा. याच्या साईट व्हिजिट बद्दल किंवा आणखीन डिटेल माहितीबद्दल हवी असेल तर आम्ही तुम्हाला डिटेल शेअर करू. त्यासोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकाई सोबत आणि मित्र कंपनी सोबत ज्यांना जे कोणी प्रॉपर्टी सर्च करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या भविष्यामध्ये जे व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.